मैस दमती पण पाठीवरचा कावळा उडत नाही, तसा आत्महत्येचा विचार आमची पाठ सोडित नाही. कोरड्या बळावानी कपाळ असणाऱ्या बायका, बिनबापाची लेकरं असल्यासारखी माळावर फिरणारी जनावर, हे सारं गावाला नजर लागली म्हणून नाही झालं सरकार. गावाकडं कुणाचीच नजर गेली नाही म्हणून झालं. शिकलो नसतो तर किती सुखात राहिलो असतो. अन्यायाची जाणीवच झाली नसती. देवाचा कोप झाला असं समजून बसलो असतो अंधारात, तुमच्या लाल दिव्याला हात जोडीत. गोचिडासारखे चिटकून बसले सातबाऱ्याला सावकार, आणि पुसगावण्यासारखं उभं आहे सरकार. आभाळ वागतंय सावत राहीवर, दुष्काळाचं कुरूप ठणकत चाललंय, आणि शेतकऱ्यांसाठी कोंडवाडे बांधायचं ठरवून सरकार शांत झोपी गेलंय. देश महासत्ता होण्याचे स्वप्न बघण्यासाठी. खिचडीसाठी शाळेत जाणाऱ्या पोरानं चोरून आणलेले 2 घास खाताना त्याच्या बापाला अभिमान वाटावा पोराचा, का स्वतःच्या जगण्याची लाज? अजून अंत पाहू नका सरकार. शेताचा मसनवाटा झालेला आहे. ज्या दिवशी शेतमालाला भाव मिळत नाही म्हणून उभं पीक जाळतो आम्ही, त्या दिवशी तुमच्या नावानं सुतकच पाळतो आम्ही. आता तरी विचार करा, नाहीतर 1 किलो गव्हासाठी तुम्ही 1 दिवस देश गहाण ठेवलेला असत. त्या दिवशी ध्यान देऊन बघा, माझ्या पिंडाला कावळा शिवलेला असत.